कुंभराशी 6 जुलै खेळ खाल्लास. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुमची कुंभरास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत नाही. आज थेट तुमच्या काळजातला किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सर्व गोष्टी चालू आहेत, त्या सर्व गोष्टीवर आज मी तुम्हाला तुमच्यासोबत बोलणार आहे. उद्या 6 जून 2026 म्हणजेच साक्षात महादेवांचा वार, सोमवार आहे आणि कुंभराशींच्या आयुष्यात असे टर्निंग पॉईंट येत आहेत, जो तुम्हाला एका मोठ्या संकटातून बाहेर काढणारे ठरेल. गेले काही महिन्यात तुमची जी काही अवस्था झाली ना, तर ती तुमच्याशिवाय दुसरं कोणी समजू शकत नव्हतं. पूर्ण हसणारे आणि तुमचं तोंड आणि आतून रडणारे तुमचं मन हे फक्त तुम्हाला आणि त्या महादेवाला ठाऊक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की तुमच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय, लोक तुमच्याशी असे का वागतात आणि उद्याच्या पवित्र सोमवारी महादेवाची कोणती सेवा तुमचं नशीब बदलू शकते. व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत बघा, कारण आजचा प्रत्येक शब्द फक्त तुमच्यासाठीच लिहिला गेला आहे. कुंभराशींच्या जातकांनो, उद्याच्या 6 जुलैच्या विशेष योगावर बोलण्याआधी तुमच्या कुंडलीचा ग्रहाचा खेळ समजून घ्या, ज्याचा थेट प्रवाह तुमच्या साध्या अनुभवातून सध्या तुमच्या राशीमध्ये राहू आणि केतूची अशी चाल सुरू आहे, जी तुमच्या मनात विनाकारण भीती आणि अवस्था निर्माण करत आहे. राहू तुम्हाला मानसिक ताण देतोय, तर केतू तुम्हाला जवळच्या माणसांमध्ये राहूनही एकटेपणाची जाणीव करून देतोय. पण याच वेळी देव बृहस्पती म्हणजेच की स्वामी गुरु महाराजांची अमृतदृष्टी तुमच्यावर पडत आहे. जर मंडळीनं, जरी तुमच्या मुख्य स्वामी शनिदेव तुमच्याकडे परीक्षा घेत असले, तरी गुरु माऊली उद्या तुम्हाला त्या कष्टाचं फळ मिळवून देण्यासाठी ढाल म्हणून उभे राहणार आहेत. उद्या सोमवारी महादेवाच्या शरण गेल्यामुळे राहूचे, केतूचे दोष आणि शनीचा त्रास अचानक शांत होणार आहे. तुम्ही सध्या जे काही अनुभवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी जे काही बोलते आहे, मी जे काही सांगणार आहे ते खरं आहे की नाही. कुंभराशींच्या लोकांसारखे मन कोणासारखेच नसते. असे मन कोणासारखेच नसते. तुम्ही लोकांच्या सुखदुःखात रात्रीच्या 12 वाजता देखील तुम्ही जाता. कोणाला पैशाची नड असो, कोणाला नात्याची अडचण असो, किंवा तुम्ही स्वतःच्या खिसे रिकामे करून त्यांची मदत करता. पण वेळ निघून गेल्यावर तीच माणसं तुम्हाला ओळखत सुद्धा नाहीत, उलट तुमच्या चुका काढतात. हे सगळ्यांचं करून शेवटी आपणच वाईट ठरतो. तुमच्या मनात हे विचार येतात, सगळ्यांचं करून शेवटी आपणच वाईट ठरतो, असं ही खंत आज तुमच्या मनात घर करून बसली आहे. तुम्हाला समजून घेणारा आज तुमच्याजवळ कोणीच नाही. तुम्ही लोकांचे अश्रू पुसता, पण तुमचे अश्रू पुसायला कोणीही पुढे येत नाही. पैसा येतो, पण तो वाऱ्यासारखा उडून देखील जातो. एका हाताने येतो आणि दुसऱ्या हाताने आजारपण, घरातली जुनी कामे किंवा अचानक उद्भवणारी खर्च यातून निघून जात असतो. म्हणूनच महिना अखेर कशी काढायची मंडळी, हा विचार करून करून रात्रीची झोप उडालेली तुम्ही नोकरी करत असाल किंवा गृहिणी म्हणून घरात राहत असेल, तुम्ही 100% देत आहात, पण त्याच कष्टाचं कौतुक तुम्हाला क्रेडिट म्हणून मात्र दुसरंच कोणीतरी लाटून घेऊन जाते. तुम्हाला असं वाटतं की माझी प्रगती कुठेतरी खुंटली आहे, एकाच जागी अडकले आहेत. पण कुंभराशींच्या मंडळींना आता रडत बसण्याचे दिवस संपलेत. उद्या 6 जुलै 2026 या सोमवारी ग्रहांची स्थिती आणि महादेवाची नजर उद्या तुमच्या राशीवर पडते. उद्यापासून तुमच्या आयुष्यावर कोणते बदल दिसायला सुरुवात होतील हे आपण नीट समजून घ्या. त्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. 6 जुलैसाठी तुमचा रंग हलका आणि पांढरा. जर तुमचा शुभ अंक 8 आणि शुभ मूल्यांक 6, उद्या महत्त्वाच्या कामात या रंगाच्या आणि अंकाचा वापर नक्की करा. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतात, तुमच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करतात, ते उद्यापासून आपोआप बाजूला होतील. महादेवांची तिसरी नजर उद्या तुमच्या सोमवारी पडणार आहे. बऱ्याच दिवसापासून सरकारी कामे, बँकेचे काम किंवा जमिनीचा खर्च किंवा घराचा खर्च काही सुरू असतील, तर उद्या त्यामध्ये तुम्हाला एखादी चांगली बातमी किंवा आशेचा किरण दिसेल. गेल्या काही दिवसापासून घरात विनाकारण कटकटी होत्या, चिडचिड होत होती. उद्यापासून घरातलं वातावरण शांत व्हायला मदत होईल. विशेषतः जोडीदारासोबतच मतभेद दूर होतील. जे लोक मोठ्यात मोठा व्यवसाय करतात, जसे की कपड्याचा असेल, किराणाचा असेल किंवा अगदी घरगुती महिलांचा जो काही उद्योग असेल, ती उद्या एखादा मोठा ग्राहक किंवा जुने येणे असलेली रक्कम परत मिळू शकते.
आता मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे जी करायला खूप सोपी, पण मंडळींनो तिचा प्रभाव खूप शक्तिशाली आहे. उद्या सोमवारी सकाळी उठून हे नक्की करा. उद्या सकाळी लवकर उठून अंघोळ करा. तांब्याच्या तांब्यात, जर तुमच्याकडे तांब्याचे तांबे नसेल तर तुम्ही पितळेचा तांब्या घेतला तरी चालेल. जरी पितळेचा तांब्या जरी नसला तर तुम्ही स्टीलचा तांब्या घ्या तरी देखील चालेल. पण आवर्जून तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा. तांब्याच्या तांब्यामध्ये हा तांब्या स्वच्छ धुवून घ्या. त्यात पाणी भरा. थोडे अखंड तांदूळ टाका. फक्त ते तुटलेले नसावेत. स्वच्छ धुवून त्यात पाणी भरा. थोडे अखंड तांदूळ जे तुटलेले नसतील. आता बघा काही दादा म्हणतील तुटलेले किंवा बुरशी लागलेले तांदूळ घेतात, तर ते तुम्हाला तसे घ्यायचे नाहीत. तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्या. बुरशी लागलेले तांदूळ घेऊ नका. अखंड तांदूळ घ्या. त्यामध्ये काळे तीळ टाका. जर शक्य असेल तर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती हे जल अर्पण करा. जल अर्पण करताना महादेवांना सांगा, हे देवा, माझ्या आयुष्यातले हे दारिद्र्य, हा मानसिक ताण आता तूच दूर कर. मंडळींनो, माझ्या ताई आणि दादांनो घराच्या जबाबदारीमुळे मंदिरात जाऊ शकत नाही. त्यांनी मंदिरात न जाता सुद्धा काय करता येईल मी सांगितलं की मी तुम्हाला आधी तर तुम्ही मंदिरात जाऊन घरी केला हा उपाय तरी चालेल. जर तुम्हाला मंदिरात जाता आलं नाही तर तुम्ही घरी राहून देखील हा उपाय करू शकता. तर पहा, तुम्हाला मंदिरात शक्य झालं नाही तर त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. मंदिरात जाणं शक्य नाही झालं तरी नका जाऊ. घरातील देवापुढे गाईच्या तुपाचा दिवा लावा. देवाला एखादा पांढरं फूल अर्पण करा. पांढरा पेढा अर्पण करा आणि शांत चित्ताने बसून 3 वेळा शिवलीलामृतच्या 11व्याचे वाचन करा. किंवा मोबाईलवर आहे का शनिदेवाचा प्रभाव मोबाईलवरती ऐका. आणि शनिदेवाचा प्रभाव कमी करण्यासाठी कुंभराशींच्या मंडळींनो, ज्यांची शनिदेवाची रास आहे, शनीची रास आहे, उद्या संध्याकाळी मारुतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच हनुमान चालीसा पठण करा. यामुळे तुमच्या घरात तुमच्या कामात अडथळे येणार नाहीत. उद्या 6 जुलैला तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊन कोणीतरी तुम्हाला आर्थिक नुकसान करू शकते. कोणाला उसने पैसे देऊ नका आणि कोणाच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका. उद्याच्या दिवशी तुम्ही तोंडातून जे म्हणाल ते खरं होईल, म्हणून उद्या चुकूनही नकारात्मक बोलू नका. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.